नांदेडच्या किनवट उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला आहे। कोणत्याही इतर जातीला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये ही सगळी मागणी जी आहे ते आदिवासी समाज बांधवांचे आताच त्यांनी जे आहे ते निवेदन दिले। आपल्यासोबत भाजपचे आमदार भीमराव केराम आहेत। काय सांगाल साहेब, आज जोरदार शक्ती प्रदर्शन केले, काय मागणी आहे? घटनात्मक आमच्या अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे अशा पद्धतीचं मूळ आदिवासी समाजाचा हा आक्रोश मोर्चा होता। ही शक्ती प्रदर्शनाचं काही कारण नाही। अनेक वेळा अशाच पद्धतीने गैरआदिवासी लोक आदिवासीमध्ये समावेश होण्याच्या दृष्टिकोनातून आमचे हक्क हिरावून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। हा मोर्चा काय आजच निघतो किनवटमध्ये अशातला भाग नाही। संबंध राज्यभरामधल्या आदिवासी समाजाच्या वतीने अशा पद्धतीचे मोर्चे संबंध राज्यभरामध्ये या ठिकाणी चालू आहे। आणि या किनवटमध्ये मागच्या 4-2 दिवसाखाली जो काय गैरआदिवासी समाजाने एक मोर्चा काढला होता, त्या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सरकारच्या बाबतीमध्ये काय गैरसमज त्या ठिकाणी निर्माण झाले होते, ते दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि मला 100% खात्री आहे की कुठल्याही निकषामध्ये ही लोक आदिवासी होऊ शकत नाहीत। त्याच्यामध्ये मला 100% विश्वास त्या ठिकाणी आहे आणि संविधानाच्या चौकटीमध्ये बसतच नाही तर आदिवासी होण्याचा काही प्रश्नच येत नाही। तरीसुद्धा सरकार म्हणून त्या भागातल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या पैशाच्या प्रचंड श्रीमंत असल्या कारणाने वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ देऊन त्या ठिकाणी आम्ही कसे आदिवासी आहोत अशा पद्धतीचं संभ्रम निर्माण करून सरकार म्हणून त्या ठिकाणी चुकीचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतील अशा पद्धतीचे भीतीचं वातावरण आमच्या आदिवासीमध्ये आहे। ते होता कामा नये आणि म्हणून सरकारला या मोर्चाच्या माध्यमातून आठवण करून देण्यासाठी म्हणून हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आमच्या हक्काच्यासाठी असणारा हा मोर्चा या ठिकाणी होता। महायुतीतील जवळपास अनेक आमदारांनी जे आहे ते बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दाखवला आहे। तुम्ही सुद्धा सत्ताधारी आमदार आहेत, त्यांना काय सल्ला असणार आहे? सत्ताधारी आमदारांना माझी विनम्र अशी विनंती आहे, कुठल्याही प्रकारची शहानिशा कुठल्याही प्रकारची माहिती न घेता एकच पत्र कुणीतरी बंजारा समाजाच्या नेत्याने तयार केलेलं आहे, त्या पत्राचं फोटो पेस्ट पत्र तयार करून सगळ्या सह्या घेऊन काही ठिकाणी तर काही आमदारांना माहीतच नाही, त्यांचे डिजिटल सह्या घेऊन त्या ठिकाणी पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्या लोकांनी पाठवलेलं आहे। बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी माहीत नाही। अनेक आमदारांनी माझी संपर्क केला, ते म्हणाले की आमची डिजिटल सही आहे, आमची स्वतःची सही नाही। त्यांच्याही मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की अशा पद्धतीने का आहे, परंतु अशा पद्धतीने फोटो पेस्ट एखादं निवेदन किंवा पत्र देऊन त्या ठिकाणी आरक्षण मिळत नाही। घटनेने दिलेले जे काय चौकट आहे, घटनेचे जे काय निकष आहेत, संविधानाने ज्या सांगितलेल्या ज्या काय तरतुदी आहेत त्याची असणारी पूर्तता या ठिकाणी कराव्या लागतात। आणि म्हणून माझ्या सगळ्या आमदार बांधवांना विनंती आहे, या मूळ आदिवासींवर खरं तर या 76-77 वर्षाच्या नंतर खऱ्या अर्थाने आता कुठंतरी आदिवासी माणूस स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा कसं तरी प्रयत्न करतोय। अशा अवस्थेमध्ये या संपूर्ण आदिवासी माणसाला त्याच्या अधिकारापासून आपल्या चुकीच्या मागणीनुसार या ठिकाणी त्याला वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका आपण घेऊ नये आणि मूळ आदिवासींच्या पाठीशी आपण ताकदीने त्या ठिकाणी राहावा। सरकारकडे विनंती करावी, मूळ आदिवासींची मागणी योग्य आहे आणि त्याच्यामध्ये या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का होता कामा नये अशा सगळ्या आमदारांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। तुम्ही आज भव्य मोर्चा काढला आहे, आपण बघतोय ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असतील, प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील, त्यांनी जे ते बंजारा समाजाला पाठिंबा दर्शवला आहे। तो पाठिंबा चुकीचा आहे, कारण त्यांनी घटनेचा अभ्यास न करता केवळ जे ते बंजारा समाजाला जे त्या आदिवासीमध्ये त्यांचा समावेश व्हावा अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे। परंतु अभ्यास जर केला तर आदिवासीमध्ये येण्यासाठी जे भौगोलिक परिस्थिती आहे, आदिवासी लाजरेबुजरेपणा आहे, आदिवासींचा एकलपणा आहे किंवा जे काही त्याचे निकष आहेत जे ते घटनेने ते ठरवून दिलेले आहेत, त्या एकाही निकषामध्ये ते बसत नाहीत। परवा जे ते म्हणत होते की आपले ॲडव्होकेट सदावर्ते की म्हणे त्यांचे वाड्या आहेत त्यांचे तांडे आहेत, म्हणे तुमचे जे ते पाडे आहेत आणि तुमचे लोक जे ते लाजरे बुजरे आहेत तर त्यांना घुंगट आहे म्हणे। म्हणजे बाया घुंगट आहेत। बायांचा आणि पुरुषांचा संबंध येते कुठं? पुरुषांचा जिथे संबंध आहे, आमचे संपूर्ण जिथे पुरुष हे जिथे लाजरे बुजरे होते, एखाद्या वाघाला भीत नव्हते, परंतु कोणी अधिकारी वगैरे आले तर ते जंगलात पळून जात होते। अशा प्रकारच्या अज्ञानामुळे अशिक्षितपणामुळे आमच्या लोकांमध्ये ते होतं, ते घटनेने दिलेलं ते होतं। त्याच्यामुळे जिथे आम्हाला आमचं हे लोक एकाच ठिकाणी राहतात, परंतु बंजारा समाज आज प्रत्येक ठिकाणी त्यांनी जिथे बिझनेस केलेला आहे, मिठाचा धंदा केलेला आहे, त्यांनी जिथे मोगलांना जिथे मीठ आणि जिथे जीवनावश्यक वस्तू पुरवल्या, त्यानंतर इंग्रजांना पुरवलेल्या आहेत। इंग्रजांनी त्यांच्यावर क्रिमिनल
कास्ट म्हणून जे ते जेव्हा हे केलं तर त्या गुन्हेगारी जमात म्हणून, तर त्यावेळेला सुद्धा मग जे त्यांनी नरमले थोडे आणि त्याचा मिठाचा धंदा बंद झाला. मग जे ते इंग्रजांनी म्हटल्याप्रमाणे त्याने मुंबईत येऊन जे ते लेबरचं काम केलेत, मोठमोठ्या इमारती बांधते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की त्यांचा संपर्क संपूर्ण इतर समाजाशी आलेला आहे, परंतु आम्ही आयसोलेटेड आहोत. आम्ही जिथे आमचं ठराविक जंगल आणि जिथे आमचं डोंगराच्या पायथ्याशी वगैरे आहे राहून आमची संस्कृती जपलेली आहे, आमची संस्कृती वेगळी आहे. तर त्यामुळं ते याच्यामध्ये येऊ शकत नाहीत. आणि त्यांनी जर मागणी जे करतात तुमच्या निजामच्या काळामधले गॅजेट म्हणजे हे काही कायदा नाही. गॅजेटर म्हणजे एक माहिती पुस्तक. त्या माहिती पुस्तकामध्ये जिथे काही नावं वगैरे जिथे दिलेलं असतात, परंतु ते आंध्र प्रदेशाच्या बाबतीत आहे, ते पूर्ण देशाच्या बाबतीत नाही आहे. हैदराबादचा जो तो निजाम होता तो जिथे हैदराबादपुरता होता. आणि त्या निजामाचं जेव्हा आपल्याला जिथे 17 सप्टेंबरला जेव्हा आपण स्वतंत्र झालोत मराठवाडा, तर त्यावेळेला त्याचं गॅजेट गेलं, सगळंच गेलं. जसं इंग्रज गेलं 47ला त्याप्रमाणे ते गेलेत. आणि 1950ला भारतीय राज्यघटना जिथे सुरू झाली आणि त्या घटनेप्रमाणे संपूर्ण कायदे आणि त्या देशातले संपूर्ण जिथे व्यवहार चालू झालेत, तर त्या घटनेप्रमाणे आमचं जिथे आरक्षण जिथे दिलेलं आहे 1950ची जे यादी आहे त्या यादीमध्ये त्यांचं नाव कुठंच नाही. आमचे जेवढे लोक आहेत तेवढेच नाव आहेत, म्हणून त्यांना याच्यात घेऊ नये. त्यांनी मागणी केली तर त्याचा बचाव करण्यासाठी किंवा त्यांची मागणी कशी चुकीची आहे हे शासनाला सांगण्यासाठी आमचा आजचा भव्य मोर्चा होता. निश्चित सगळे आता आदिवासी समाजाची पुढची काय भूमिका असणार आहे? याच्यामध्ये क्लिअर कट आहे. 1915ला धनगर आणि इतर समाजाने अशीच मागणी केली होती. त्याच्यावर सरकारने TRTI पुणेला एक चौकशी समिती बसवली आणि त्या समितीने स्पष्ट अहवाल दिलेला आहे की बंजारा समाज आणि इतर कोणताही समाज हा आदिवासीमध्ये मिळू शकत नाही. आणि या बाबतीमध्ये जर दुसरी भूमिका जर तुम्हाला पुढची सांगायची गेली तर प्रसंगानुसार आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, न्यायालयामध्ये जावं लागेल, पण आरक्षणाचा मात्र बचाव आम्ही 100% करणार. तो कायदेशीर आमचा हक्क आहे आणि कायदा आमच्या बाजूने आहे. निश्चितच आपल्यासोबत आदिवासी महिला भगिनी येतात. काय सांगाल, तुम्ही सुद्धा या मोर्चात सहभागी झाला होता? जिसकी लाटी उसकी भैंस असं व्हायला नको. कारण या अगोदर बंजारा समाजाचा फार मोठा संख्येने मोर्चा निघालेला होता. म्हणा आदिवासी समाजाची काहीच प्रतिक्रिया याच्याबद्दल नाही. याचा अर्थ आदिवासी समाजाला मान्य आहे ह्या सगळ्या गोष्टी, असं शासनाला सुद्धा वाटू नये. म्हणून जंगलातला दऱ्याखोऱ्यातला आदिवासी आज या ठिकाणी आमचं ह्यांना कोणत्याही म्हणजे समाजाला विरोध नाही, परंतु आमचं जे 7% आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला पहिलंच 7% आरक्षणमध्ये आमच्या 45 जातीचं आमच्या वाट्याला काहीच येत नाही. 1%सुद्धा आमचे लोक रिझर्वेशनमध्ये नाही आहेत. तुम्ही सर्वे करा. आणि अशी परिस्थिती असताना आम्हाला वाढून रिझर्वेशन द्यायच्याऐवजी जर आमच्यामध्ये जर कोणी घुसखोरी करत असेल आणि आम्ही त्याला जर त्या अन्यायाला जर आम्ही प्रतिकार करत नसेल तर मग आम्ही आदिवासी म्हणून किती दिवस राहायचं. म्हणून सगळेच आदिवासी आज कळायला लागलं लोकांना. थोडेफार आश्रमशाळेच्या माध्यमातून शिक्षण झालेलं आहे लोकांचं आणि या शिक्षणाचं ज्ञानामुळं आपल्यावर जर आपण जर गप्प बसलो तर आपल्यामध्ये असेच आपल्या याच्यावर थोपवल्या जातील. म्हणून सगळ्यांनी सामूहिकरित्या या किनवटमधल्या मूळ आदिवासींनी विरोध करून या ठिकाणी शासनाला हा संदेश दिलेला आहे. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत आमदार भीमराव केराम यांच्यासह आदिवासी समाज बांधव होते. ज्या पद्धतीनं बंजारा समाजाने ST प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली होती त्याला त्यांनी विरोध केला आणि ST प्रवर्गात कोणत्याही जातीला आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, किनवट, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.